नमस्कार. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. फॉर्म भरून झालेले हे पुढच्या उद्याच्या दिवशी फॉर्म माघारी घ्यायचा दिवस आहे. परवा चिन्ह वाटप आणि प्रत्यक्ष निवडणुकांना च्या रणधुमाळीला सुरुवात होतीये. वारजे मावाडी प्रभाग 32 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाग्यश्रीताई कैलासभाऊ दांगट यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे. ताई, काय सांगाल? तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली, काय भावना आहेत? काय पहिले तर मी साहेबांचे आभार मानते की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून या प्रभागासाठी आमची निवड केली आणि त्यांच्यासाठी मी त्यांना धन्यवाद देते. पहिल्यापासनं 15 वर्ष झालं आम्ही पक्षाबरोबर काम करतोय. एकनिष्ठ राहून आता या राजकारणात खूपच खळबळ चाललेली आहे. पक्ष बदल चाललेला आहे. तर आम्ही एकनिष्ठ हा मुद्दा घेऊन लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि प्रभागात आमची इच्छा आहे की आम्ही प्रभागाच्या ज्या ज्या समस्या आहेत, मेन म्हणजे वाहतुकीचा प्रश्न आहे, कचरा समस्या आहे, पाणी समस्या आहे, सामाजिक दृष्टीने आम्ही हे प्रभागात काम करून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. ताई, आता तुम्ही जसं म्हणालात की पक्ष बदल होत आहेत बऱ्याच जणांचे, तसं तुम्हाला कोणत्या पक्षांची ऑफर आल्या नाहीत का? आणि तुम्हाला असं वाटलं नाही का की मनसे सोडून दुसऱ्या कोणत्या पक्षात जावं किंवा काय? नाही, पक्षांच्या ऑफर आल्या पण आम्ही त्याचा विचार केलेला नाही, कारण आम्ही पहिल्यापासून एकनिष्ठ आहेत. राजसाहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. नागरिकांना कसं आव्हान करा? नागरिकांना हेच मी आव्हान करते की आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही एकनिष्ठ जे काम केले आजपर्यंत 15 वर्षात, माझे पती कैलास महादेव दांगट यांनी खूप जनसेवक म्हणून त्यांची ओळख आहे समाजात, प्रभागात. तर त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांचं काम करू हे मी त्यांना आश्वासन देते. तुम्ही नाव घेतलं भाऊंचं. एक मिनिट भाऊ, काय तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे पक्षाने? कोणत्या मुद्द्यांच्या आधारे निवडणुकांना सामोरं जाणार आहेत, काय सांगा? आपण पाहतोय आपल्या प्रभागाचा, आपल्या परिसरात रोज वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. वारजे पूल ते शिवणे पूर्ण ट्रॉफिक जाम होतं. आतापर्यंत काय काम झालंय? आणि आता राजकारणातही आपण पाहतो किती घाणेरडा प्रकार चाललाय. या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं कोण कुठल्या पक्षात आहे हे समजायला अजून 4 दिवस लागतील. काही उमेदवार तर असे आहेत, प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष. हे लोक ओळखतात, हे लोक जाणतात. लोकांना माहिती आहे प्रामाणिक आणि स्वच्छ चेहऱ्याने काम कोण करणार आहे. लोक त्यांनाच साथ देतील हा माझा ठाम विश्वास आहे. प्रामाणिकपणे काम कोण करणार आहे आणि कोण कोणत्या पक्षात आहे हे कळायला खरं 4 दिवस लागतील. खरं ही परिस्थिती निर्माण होणार आहे आणि